नागरी उड्डयन मंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचं तर काहीतरी त्यांच्या विभागाचं काम करून गेलं पाहिजे. म्हणून मी नवी मुंबई एअरपोर्टला आधी गेलो. पहिले खात्री केली की याचं उद्घाटन कधी होऊ शकतं, त्याची सगळी पाहणी केली आणि मग तिथनं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण जी मिसिंग लिंक तयार करतोय त्याची पाहणी करण्याकरता मी गेलो. मला सांगताना आनंद वाटतो की या मिसिंग लिंकचा फायदा पुणेकरांना काय आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर हे 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण अर्धा तास वेळेची बचत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे. कारण आताही येताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा झालेला मला पाहायला मिळाला. आणि आता तो जो सगळा भाग आहे घाटाचा, तो भाग पूर्णपणे आपल्याला अवॉइड करून येता येणार आहे. आणि ही जी मिसिंग लिंक आहे, स्थापत्यशास्त्राचा हा देखील एक अद्वितीय अशा प्रकारचा नमुना आहे